पूर्ण कल्पना दिली आहे घोडबंदर टीमच्या कॅप्टननं, कारण ज्या जर्सी आहेत नवीन जर्सी ज्या NP गारमेंटनं जे घोडदौडच्या मैदानावर मागच्या वर्षी चॅम्पियन ठरला होता घोडबंदर संघ, म्हणून MP गारमेंटनं त्यांना ज्या जर्सी दिलेत त्या जर्सी त्यांनी या ठिकाणी परिधान केलेले आहेत. त्याच्यामुळे जर्सी नाहीत अशातला विषय नाही, जर्सी आहेत, पण तो 35चा त्यांचा जो खेळाडू आहे प्रवीण, मला वाटतं प्रवीण वैती, त्याला ती जर्सी येत नाही, ती साईज नाही आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळे तो घोडबंदरच्या जर्सीमध्ये खेळेल. आपल्या मास्टरचा लोगो देखील त्या जर्सीवर असेल, घोडबंदर टीमचा देखील लोगो असेल, फक्त जर्सीचा थोडासा कलर वेगळा असेल, समजून घ्या, इतकंच म्हणतोय मी. चला मॅच ऑन करूया आपण. चला नारंगीचा 12वा खेळाडू कुठे गेला? गंगाधर, गंगे ये मित्र इकडे. नियम आहे मॅच ऑन. दोन्ही संघांच्या विषयी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली की कशा प्रकारे प्रवास दोन्ही संघांचा जवळपास 6वं वर्ष आपण पाहतोय या पेनकरपाड्याच्या मैदानावर. मात्र प्रवीण गावाणीच्या विषयी जर संकेत तुला जर माहिती द्यायची गेली तर 5 वर्ष जी निघून गेली पेनकरपाडा मास्टर स्पर्धेची, त्या 5ही स्पर्धांमध्ये प्रवीण गावडे कधीच या मैदानावर खेळला नाहीये. प्रथमच प्रवीण गावडे या मैदानावर खेळताना दिसतो आपल्याला, कारण काही दुखापतीमुळे काही वर्ष प्रवीण 1 की 2 वर्ष थोडासा बाहेर होता, हे विसरता कामा नाही आहे. त्यानंतर काही कोविडचा काल देखील मध्ये आला होता, हे विसरता कामा नाही आहे. क्या बात आहे, ओल्ड इज गोल्ड, जुनं आणि जुनं पाहायला मिळते यावेळेस. ज्या जोडीला मी नेहमी म्हणायचोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची जय वीरूची जोडी, आणि बऱ्याच वर्षानंतर ही जय वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेलकम भरत वैती, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रभाकर मात्रे, भरत वैती, ही जय वीरूची जोडी लक्षात ठेवा, कारण जो 5 वर्ष घोडबंदर मास्टर्स टीमनं मालिकेवर अधिराज्य गाजवलं होतं त्या 5 वर्षाचा एक हिस्सा म्हणजे ही जय वीरूची जोडी. एक जबरदस्त ओपनिंग स्टार्ट या जोडीनं सातत्यानं दिल्या 5 वर्ष. लक्षात ठेवा भरत वैतीची बेस्ट इनिंग, कदाचित भरतला देखील आठवत नसेल, दहिसरचं मैदान जबरदस्त खेळी केली होती भरतनं त्या दहिसरच्या मैदानावर, हे विसरता मात्र कामा नाही आहे. आणि भरत वैदी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तुमच्यासाठी पारितोषिक आले आमचे मित्र संकेत पाटील यांच्याकडून. तुम्ही जर षटकार मारला, पहिल्या ओव्हरमध्ये षटकार मारला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक. सुरुवात खतरनाक, म्हणजे ही जयवीरची जोडी जुनी आणि जुनी जोडी, आणि गोलंदाज देखील इतका जुना आहे जॅक्सन, म्हणजे ओल्ड आहे, सुरुवातीला सर्वच ओल्ड आणि ओल्ड. पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाबा फलक्यावर मात्र ऍड होतात, एक अकाउंट ओपन होतो घोडबंदर मास्टर्स टीमचं 1 या धावेनं. लक्षात ठेवा या जोडीनं बरेचसे विक्रम केलेत, 50 धावेची पार्टनरशिपच्या देखील या जोडीच्या नावावर आहे. आणखीन एक अँगल क्रिएट करताना त्या ठिकाणी चेंडू, व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येमध्ये आणखीन एकदा भर, 1 धावेची धावसंख्या 2. महेंद्र शिंदेच्या विषयी जर म्हणायचं गेलं पंचांच्या विषयी तर नेहमी हे देखील ॲग्रेसिव्ह असतात. एखादा खेळाडू म्हणजे अलंकार सोबत देखील ते सेल्फी काढतील इतकी मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला. यावेळेस आणखीन एक अवांतर चेंडू, सलग 3 चेंडू वाईट, अकाउंट ओपन झालंय धावांचं, मात्र हे फक्त आणि फक्त बोनस आहेत. चेंडू आतापर्यंत अधिकृत एकही टाकला गेला नाहीये, कारण जे नामांकित खेळाडू आहेत ना त्यांच्यासोबत महेंद्र शिंदे नेहमी सेल्फी काढतात, कुठलीही स्पर्धा असू द्या ती. जॅक्सनला काहीसा कानमंत्र रमेश मांगेला देत आहेत, कशा प्रकारे तुला चेंडू टाकायचा आहे. कारण जॅक्सन म्हणजे ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की ही ओल्ड आहे, ही ओल्ड जोडी घोडबंदरची, त्याचप्रमाणे ज्यावेळेस नारंगी संघ इन झाला होता म्हणजेच महेश मांगेला त्यावेळेस होते, जॅक्सन असायचा त्यावेळेस, प्रवीण गावड असायचे त्यावेळेचा ओल्ड गोलंदाज. यावेळेसचा बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला होतं, 1 धाव इथे नक्कीच बॅटनं मात्र पूर्ण केली. प्रभाकर मात्रे आपलं अकाउंट ओपन करतायत आणि जवळपास संघाला नेऊन ठेवत आहेत 4 या धावसंख्येवर. जॅक्सनचा एक विक्रम जर म्हणायचं गेलं तर लोणावळा कप जी स्पर्धा झाली होती 2016चं वर्ष होतं, अप्रतिम परफॉर्मन्स त्या लोणावळ्याच्या मैदानावर जॅकीनं दाखवला होता. हे ओल्ड आहेत, जुने आहेत, आणि
आता मी तर म्हणेल ह्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धा जॅक्सन खेळतोय, बऱ्याचशा म्हणजे ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्या बहुतांश स्पर्धा जॅक्सन खेळल्यात. यावेळेस फक्त आणि फक्त डिफेन्स करण्याचं काम केलं गेलं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावा फलकावर झालेल्या आहेत त्या 5. असं वाटतं की पूर्वी जे संघ खेळायचे प्रवीण गावड वगैरे त्यावेळेचा संघ खेळतो की काय घोडबंदरचा. आणि भरपूर वर्षापासून घोडबंदर संघामध्ये देखील काही बदल झाला नाहीये. कुठलेही खेळाडू बदलले नाहीत. फक्त विचार करायचा गेला तर इथे क्लिंग बोल्ड बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या खेळपट्टीवर जो खेळाडू बॅकफुटला येतोय तो बॅक जातोय डगआउट रिझर्व मध्ये. एक पहिली विकेट घोडबंदर संघाचा प्रभाकर मात्रेबाद. ओल्ड खेळाडू मिस्टर अरुण भोईर. 40+ ची स्पर्धा आहे की 50+ ची स्पर्धा आहे? कारण आतापर्यंत 50+ चे खेळाडू आपण पाहतोय घोडबंदर टीम मध्ये. धावा झालेल्या 5. जॅक्सन बॅकफुटला येऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रभाकर मात्रे यांना. मात्र काय चेंडूचा तो वेग होता. चेंडू पडल्यावर आतमध्ये आला आणि मात्र सरळ वेध घेतला एसटीचा. अप्रतिम गोलंदाजी सुरुवात नक्कीच थोडीशी खराब केली होती चॅकनं. ऑन साइडला यावेळेस देखील चेंडू हवेत. मागे प्रोडक्शनला आहेत मिस्टर बंधू झेलच्या खाली. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का घोडबंदर संघाला. अरुण भोईर देखील परतीच्या मार्गी. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किरण घरत. ऑन हॅट्रिक वर गोलंदाज. नक्कीच सुरुवातीचे 3 चेंडू नक्कीच अमांतर स्वरूपाचे हाताळले होते. त्यानंतर मात्र जवळजवळ 2 चेंडू 2 डब्ल्यू हे मात्र चॅकनं शोधलेत. जवळजवळ 3ऱ्या चेंडूवर डब्ल्यू, 4थ्या चेंडूवर डब्ल्यू आणि ते मात्र 5वा चेंडू ऑन हॅट्रिक मिस्टर जॅक. सॉफ्ट आहे यावेळेस ऑन द राईस. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करतोय बंधू. 2 धावा मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 7. महत्वपूर्ण 2 विकेट प्रभाकर मात्रे आणि अरुण भोईर या महत्वपूर्ण 2 विकेट प्राप्त केल्या गेल्या या ठिकाणी. घोडबंदर संघ पहिली मॅच खेळतोय. ह्या वर्षीचा हंगामा नक्कीच जवळजवळ या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक फायनल आली आहे घोडबंदरच्या आधी. इतकाही वाईट नाहीये घोडबंदर संघाचा या वर्षीचा हंगामा. फुल ऑफ लाईन फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी. मला तर त्या ठिकाणी आहेत मिस्टर हेमंत. चांगला थ्रो दिलीप आहे त्या ठिकाणी, माफ करा. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 9. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झाले आहे. पेनकरपडा मास्टर्स आयोजित ही आपण स्पर्धा पाहतोय. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेतील जवळपास 21वी स्पर्धा ही या ठिकाणी आपण खेळत आहोत. सुंदर असं आयोजन नियोजन अतिशय सुंदर आणि देखण्या अशा आपण ट्रॉफ्या पाहतोय, पारितोषिक पाहतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रत्येक टीमचा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन केला जातोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक जर्सी. जो संघ फायनल मध्ये पोहोचेल त्या संघाला 12 जर्सी दिल्या जातील आणि जवळपास रोख रक्कम
इतकी मोठी रोख रक्कम मी प्रथमच 40+ स्पर्धेमध्ये पाहतोय, ती म्हणजे 25,000ची. घोडबंदरच्या त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ मला वाटतं ते 2018चं की 19 असं वर्ष होतं आणि तरे कुटुंबियानं ते पारितोषिक लावलं होतं मला 15,000 आणि 7,000. हे पारितोषिक घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलं होतं. आपण प्रथम ते पारितोषिक पाहिलं होतं, कॅश प्राईज इतकी मोठी रक्कम. त्यानंतर आपण आता दुसऱ्यांदा या पेंडकरपाड्याच्या मैदानावर आणखी एक मोठी रक्कम कॅश प्राईज पाहतोय. धावसंख्या 9. फटका खेळायचा होता, मोठा फटका खेळायचा होता. चॅलेंज स्वीकारलंय. संकेतनं चॅलेंज दिलं होतं की भरत वैद्य षटकार मारा, 500 रुपये मिळतील आणि तो प्रयत्न केला होता भरत वैद्य यानं. क्वालिटी आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. भरत वैद्य यांच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर ओव्हरऑल जर मी तर म्हणेल माझ्या अंदाजानुसार ओव्हरऑल मास्टर्स क्रिकेट करिअर जर भरत वैद्य यांचा पाहिला ना तर जवळपास 500हून अधिक धावा असतील, इतकं मात्र मी 100% सांगू शकतोय भरत वैद्य यांच्या विषयी. कारण नेहमी चांगली इनिंग, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली इनिंग. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पंच बोलतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आज अक्षय चव्हाण जॉईन झालेत या स्पर्धेला. कालच्या दिवसामध्ये ते नव्हते, मात्र आज त्यांनी वेळ दिला या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अक्षय. ऑन साइडला यावेळेस कडक फटके कॅप मध्ये भरत वैती. मी म्हटलं होतं ओल्ड इज गोल्ड. भरत वैतीच्या बॅट मधून हा भरत वैतीचा ब्रँडेड चौकार. काय झालं, दुखापत झाले का? फास्टेस्ट बॉक्स प्लीज, फास्टेस्ट बॉक्स लगेच घेऊन जा त्या ठिकाणी. 1 मिनिट येईल आणि हा फर्स्टेस्ट बॉक्स मागेच ठेवा, मी तुम्हाला विनंती करतोय. जॅक आईस हवाय का, बर्फ हवाय का, पट्टी हवे, बँडेज बँडेज पट्टी घेऊन जा त्या ठिकाणी. जॅक इकडे 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 आवाज, इकडे बसे 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 बँडेज करा परत पाहिजे आतमध्ये जा. जॅक ब्लड येत असेल तर प्लीज ये इकडे, बँडेज कर ये. दोन मिनिटं फक्त आपण थांबू, फक्त बँडेज करूया. 2 मिनिटं आपण सामना थांबूया. संकेत पाटील जॉईन होतील त्या ठिकाणी. संकेत बघ जरा. धावसंख्या 14 झाले आहेत, थोडीशी दुखापत झाली आहे. नंतर 2 मिनिटं फक्त बँडेज. संकेत बँडेज करतोय त्याला, जॅकीला. पाण्याची बॉटल दे, एक पाणी पण घे.
थोडीशी दुखापत झाली होती जॅकला, कारण जो समोरचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे थोडंसं दुखापत झाली. ब्लड त्या ठिकाणी येत होतं, रक्त येत होतं, ते थांबवलं गेलं. थँक्यू संकेत पाटील. यस, या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी नगरसेवक आत्मारामजी गावड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम आत्मारामजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. त्यानंतर शहर प्रमुख लक्ष्मणजी कांदळगावकर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र साहेब, हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र उंच फटका आहे. कॅच घेणार का प्रवीण गावड? यस, बरोबर कॅचच्या खाली येतोय आणि भरत वैती यांची खेळी मात्र संपुष्टात. भरत वैती बाद होत आहेत. सचिन पाटील यांचा आपण डीजे पाहतोय. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स आपण ही नक्कीच संपूर्ण सजावट पाहतोय. या नक्कीच स्पर्धेला खरोखरच खऱ्या अर्थानं सुंदर असं रूप देण्याचं काम ज्यानं केलंय ते म्हणजेच प्रकाश पाटील, आमचे मंडप डेकोरेटर्स यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 14 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम म्हणजे घोडबंदर संघाची ज्यावेळेस सुरुवात झाली होती 40+ क्रिकेटमध्ये, त्यावेळेस अबाव 35चा खेळाडू म्हणून विक्रमला आपण पाहिलं होतं. कट केलं चेंडूला, एक धाव नक्कीच मिळेल. त्यानंतर मनोज पाटील या आपण ट्रॉफ्या पाहतोय. संपूर्ण ट्रॉफ्या मनोज पाटील यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. जितेंद्र म्हात्रे ट्रॉफी, सामनावीरची ट्रॉफी आणि फलंदाज आणि गोलंदाज. तसेच बाबूदादा, प्रशांत, अंकुश यूट्यूब प्रेक्षेपण म्हणजे यूट्यूबचा संपूर्ण खर्च त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर नंदू म्हात्रे जे आपल्या साई दत्त मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून 80 किलो चिकन आजच्या दिवसामध्ये. धन्यवाद नंदूभाऊ. राजीव शिंदे सामनावीर टी शर्ट्स. त्यानंतर नवनीत प्रसाद यांच्याकडून या स्पर्धेचं खाद्य म्हणजे चेंडू हे पुरवले गेले. सुभाष माझी चायची व्यवस्था. त्यानंतर बाली पाटील 50 किलो तांदूळ. प्रसाद पाटील जिलेबी. धावसंख्या झाली होती 15. 2 षटकांचा खेळ पूर्ण. दिवाकर म्हात्रे, प्रितेश विनय, मंगेश पाटील, चंद्रकांत म्हात्रे, राहुल सुर्वे, निलेश लाड, दीपक म्हात्रे, पियेश म्हात्रे, मोहन अमित, चामुंडा मंडल, साळगावकर बंधू, सुनील म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, राजन पाटील, भरत म्हात्रे, पियुष गावड, रवी ठाकूर, धनेश साळगावकर, बंटी, अमित घरत, मिथुन म्हात्रे, अमित राकेश, विकी म्हात्रे भाऊ. त्यानंतर पवन ओळेकर, महेश घरत, मोहन दिवाळे, करण पाटील, रोशन म्हात्रे, विजय पाटील, सावजीबाई, गणेश पाटील, विकास घरत, सागर म्हात्रे, सुशांत पाटील, गिरधार गिळ, विकी गुप्ता, बाजीराव दोंद, स्वप्नील महाडिक, प्रभाकर म्हात्रे जिल्हा प्रमुख, रामजीबाई व भरवाड उद्योगपती यांच्या माध्यमातून 25,000चा कॅश प्राइज आहे. मोहन म्हात्रे माजी नगरसेवक, परशुरामजी म्हात्रे माजी नगरसेवक, भालचंद्र ठाकूर, राजन नायर, आत्माराम गावड माजी नगरसेवक, लक्ष्मण कांदळगावकर शहर प्रमुख. स्विचिटचा फटका यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्या बात आहे. हाताला दुखापत आहे तरी देखील चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं जॅकनं. एका धावेनं संघ पुढे सरकताना पोहोचतोय. धाव तो जवळजवळ 16 या धावसंख्येवर. त्यानंतर विनय म्हात्रे मालिकावीर, एक स्मार्ट टीव्ही 32 इंचाची, उत्कृष्ट गोलंदाज बोर्डचा स्पीकर आहे, उत्कृष्ट फलंदाज बोर्डचा स्पीकर आहे श्री नरेंद्र म्हात्रे. आणि पुन्हा एकदा आमचे मंडपवाले प्रकाश पाटील आणि डीजे. काय साऊंड सिस्टम आहे, सुरेख कशी साऊंड सिस्टम. मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय मिस्टर सचिन पाटील. आणि खास करून अथर्वचं तर नक्कीच वेगळं
वेगळं वेगळं नक्कीच आभार. ऑफ साइडला यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. किशोर पाटील चेंडूला फील्ड करताय डीप मध्ये. थ्रो मात्र चूक. धावा झालेल्या आहेत त्या 18. 4 दिवस जबरदस्त डीजे वाजवण्याचं काम केलं अथर्वनं. मंगळवारी खास त्याला पांजूला बोलवले. इथे मात्र एक चांगला चेंडू येते. इथे बीट होतोय मिस्टर विक्रम. कारण आमचे पांजूचे जे गावकरी आहेत प्रेक्षक जे आहेत आणि काल जे खेळाडू पांजूचे आले होते त्या खूप खुश झाले अथर्ववर. आणि अथर्वला म्हटलं की पांजूला तुला यायचं आहे मंगळवारी. ऑफ साइडला फक्त टॅप केले गेला. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. जॅक्सन चेंडूला फील्ड करतोय. एक धाव इथे मिळेल. धावा झाल्या त्या 19. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला सामना मालजेपाडा वर्सेस मोरवा. 49 धावा पहिल्याच मॅच मध्ये मोरवा संघानं बनवल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना मात्र प्रत्युत्तर देताना मात्र मालजेपाडा संघ 34 धावसंख्येवर थांबला गेला. व्हाईटचा इशारा पंचांचा. धावा पोचल्या गेल्या त्या 20च्या घरामध्ये. फील्ड आपण पाहू शकता कशा प्रकारे फील्ड सजवलेली आहे या मैदानाच्या आतमध्ये. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे सगळं क्षणचित्र पाहायला मिळते. त्यावेळेस बॅकफुट जाऊन चेंडूला आडव्या बॅटनं खेळला गेला स्क्वेअरच्या दिशेनं. मागे प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहे. स्ट्राइक एंडला थ्रो मात्र बराचसा उशीर होतोय. धावा झाल्या त्या 22. किरण खेळतोय 7 या धावसंख्येवर. विक्रम खेळतोय जवळपास 4 धावसंख्येवर आणि 7.76चा करंट रन रेट आहे. फुल ऑफ लेंथ. नोचा इशारा पण जनचा. बीमर हा चेंडू हाताळला जातोय. +2 आहेत की +1? +2 म्हणजे या धावा मिळतील त्या 3. भीमर हाताळला होता प्रवीण गावड. या खेळाडूला विक्रमादित्य म्हणून म्हटलं जातं. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये भरपूर विक्रम आहेत. ज्यावेळेस पर्पल कॅप ऑरेंज कॅप ही सुरू केली होती, ही संकल्पना सुरू केली होती मास्टर्स क्रिकेटमध्ये. चांगला फटका आहे. स्ट्राइक एंडला थ्रो मात्र चांगली रनिंग पाहायला मिळते विक्रमची. 2 धाव मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फळकावर झाली आहे ती 27. तर ज्यावेळेला ती संकल्पना पुढे आणली होती ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप त्यावेळेमध्ये सलग 3 वर्ष ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर ठेवली होती प्रवीण गावड यानं. हे विसरता कामा नाहीये. लक्षात ठेवा सध्याच्या घडीला ओव्हरऑल 23 संघ खेळत आहेत आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. आणि या 23 संघांचा जर विचार केला तर या 23 संघांमध्ये नंबर 1चा फलंदाज म्हणून प्रवीण गावड यांचं नाव घेतलं जाईल. जवळपास 2000हून अधिक धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. आणि 832 धावांचा विक्रम तर आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने मोडला नाहीये. एका मालिकेमध्ये 832 धावा. अलंकार तरे जवळजवळ 600च्या पलीकडे पोहोचला होता. मोहन घरत देखील 700च्या पलीकडे पोहोचला होता. 500चा आकडा देखील काही खेळाडूंना नक्कीच पूर्ण केलाय. मात्र ज्यावेळेस फक्त आणि फक्त 18 संघ या संपूर्ण मालिकेमध्ये खेळायचे मित्रांनो त्या 18 संघांमध्येच जवळपास प्रवीण गावड यांचा तो विक्रम होता 832 धावांचा. धावा 27. डिमॉलर मिस्टर योगेश घरत. षटक क्रमांक 4. नारंगीचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. लाईव्ह टेलिकास्ट देखील डीबीएन लाईव्ह हे देखील नारंगीचंच यूट्यूब चॅनल आहे. धनुबाबू नेटवर्क नक्कीच आमचे संकेत पाटील म्हणतायत. आणि म्हणायचं गेलं तर नक्कीच गणपत बाबूराव जे चषक नारंगीच्या मैदानावर सातत्यानं होत आहे. ज्या स्पर्धेमध्ये बहुतांश संघ भाग घेत आहेत त्या गणपत बाबूराव चषकापासून मात्र डीबीएन लाईव्हनं आपल्या करिअरची सुरुवात केली, व्यवसायाची सुरुवात केली असं मी म्हणू शकतोय. आणि आज जवळपास 50,000 सबस्क्रायबर हे डीबीएन लाईव्ह कडे आहेत. धावा 27. योगेश घरत. नारंगीची रजनी स्पर्धा डेनेटच्या माध्यमातून आपण खेळलो होतो. काय ती स्पर्धा जबरदस्त स्पर्धा रंगली होती मित्रांनो. पहिला चेंडू यावेळेस नक्कीच सावधान हा इशारा मात्र योगेश देताना विक्रमला. पहिला चेंडू यॉर्करचा मारा केला होता. फक्त चेंडूला डिफेन्स करावं लागलं, थांबवावं लागलं त्या ठिकाणी विक्रमला. चांगला चेंडू पहिला चेंडू योगेश कडून. यावेळेस ऑफ साइडला गॅप मध्ये फटके आहे.
एका साईडला कव्हरचा क्षेत्ररक्षक तर एका साईडला डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे आला होता. मग ऐन वेळेवर चेंडू फील्ड झाला. फेक जाईपर्यंत 2 धावा. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजे 29 धावा, माफ करा, 29 धावा. अगोदर देखील घोडबंदर संघ मागच्या स्पर्धेमध्ये म्हणजे मिऱ्याच्या स्पर्धेमध्ये खेळला होता. त्याच्यामुळे घोडबंदर संघाला देखील तो अंदाज आहे की या मैदानावर किती धावसंख्या होणं गरजेचं. इथे बॅटचा टो एकदा मिळेल कारण 40-42 धावसंख्या या मैदानावर खूप मोठी धावसंख्या मानली जाते. आतापर्यंत ज्या मॅचेस जवळपास 4था दिवस आपण इथे खेळतोय, आतापर्यंत ज्या मॅचेस आपण पाहिले आहेत तर खरोखर 40-42 ही धावसंख्या समोरच्या संघाला चेस करण्यासाठी जवळजवळ ते शेवटच्या षटकापर्यंत देखील काही मॅचेस गेलेत. त्यावेळेस क्लिंग बोल्ट दांडीगल मिस्टर विक्रम यावेळेस बाद होत आहेत. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू ते कपाली राभल का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौगल का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौगल का. थँक्यू. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम शंकर नाना. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन बसाल तर बरं होईल. ह्या व्यासपीठावर या. काय गाणं वाजवलं मित्रांनो. चिंबोरी पकडायचं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे, ती देखील एक वेगळी कळ आहे, वेगळी टेक्निक आहे, लक्षात ठेवा. धावा झालेत फलकावर त्या म्हणजेच 30. अलंकार तरे थोडासा उशिरा. एकला वेगळ्या प्लॅनिंगने नक्कीच घोडबंदर संघ खेळत असेल. जवळजवळ 6व्या क्रमांकावर अलंकार तरे येतोय. मात्र कॅप्टन कडून नक्कीच काहीचं वेगळं प्लॅनिंग होतोय. सुरुवातीला आपण पाहिलं ओल्ड इज गोल्ड, सर्व लेजेंडरी खेळाडू सुरुवातीला आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. 6व्या क्रमांकावर अलंकार तरे येतोय. आलेला मात्र ऑन साईडला चांगला फटका अलंकारच्या बॅट मधून. पहिली धाव तर वेगानं पूर्ण केली. थोडंसं फंबल त्या ठिकाणी गंभीर आहे तिथे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच थोडंसं चुकीचं झालं. इथे मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय अलंकार आणि आपल्या टीमला नेऊन ठेवतोय 32 ह्या धावसंख्येवर. कालचा दिवस भूषण भोईर, काय ती फटकेबाजी. सर्वाधिक धावा मी म्हणेन कालच्या दिवसामध्ये भूषण भोईरनं बनवल्या. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. बॅट पर धांपळ सिग्नल. काय कदाचित बॅटची एज आहे पण म्हणतायत ही एक धाव या चेंडूवर नक्कीच मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 33 धावा. किरण 11 धावसंख्येवर खेळतोय. अलंकार 3 धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या 34. 4 विकेट घोडबंदर टीमच्या पडलेल्या आहेत आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. त्यानंतर जगदीशजी मात्रे यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. विजय वसंतराव देशमुख यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. कारण ज्या 2 संघ फायनल खेळणार आहेत त्या 2 संघांना 12-12 टी-शर्ट्स या विजय वसंतराव देशमुख यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 दिवस जेवण जे आपले आचार्य आहेत, चुलीवरचं स्वादिष्ट जेवण, पारंपरिक जेवण आणि चुलीवरचं जेवण बनवण्याचं काम जगदीश वर्तक अण्णा, त्यानंतर जयवंत वर्तक, वसंत पाटील, रमाकांत मात्रे, संजय थवई, ललित मात्रे, अंकुश वर्तक, रवी ठाकूर आणि विशाल मात्रे. यावेळेस अलंकारच्या बॅटमधून हा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला चौकार अलंकारच्या बॅटमधून. तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू. धावा झाल्या आहेत त्या 39 धावा. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः जी झाडं आहेत त्या झाडाच्या वरून देखील फटकेबाजी आपण पाहिली होती भूषण भोईर यांच्या बॅटमधून.
लेफ्ट हँड बॅटर आहे आणि काय तो फटका, जोरकस फटका अलंकारच्या बॅट मधून 6 धावांचा फटका. क्या बात आहे, वापसी करतोय गोलंदाज. यावेळेस बॅट अँड पॅडच्या मधोमध हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा हाताळला होता. ऑन साईडला फक्त फ्लिक केले गेले या चेंडूला. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या होते ती तब्बल 40. अंतिम षटक आहे. कालच्या दिवसामध्ये अशाच प्रकारे खेळी सुरू केली होती. संत सुरू खेळी मालवणी टीमनं मात्र शेवटच्या त्या 6 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा कुठल्या होत्या. फाल्कोम टीमच्या ज्ञानेश्वर जवळपास त्या गोलंदाजी ट्रॅकवर होते. ऑन साईडला पुन्हा एकदा सॉफ्टने खेळलं गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत रामचंद्र. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 41 या धावसंख्येवर. घोडबंदर मास्टर्स वर्सेस नारंगी मास्टर्स दोन्ही संघ आधिराज्य गाजवणारे हे दोन्ही संघ आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेवरील. फेकवान चेंडू ऐन थोडीशी खराब पाहायला मिळते. पंचांकडून वाईटचा इशारा. अवंतर धाव. 40चा आकडा तर ओलांडला आहे. घोडबंदर या टीमनं मात्र इथून कदाचित माइंड सेट केलं असेल की 50च्या पलीकडे. शॉर्ट पुलचा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली प्रवीण गावड होते मात्र तो कॅच होतोय ड्रॉप आणि चेंडू लँड होतोय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. 6 धावा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. पाहू शकाल आपण जबरदस्त फटका होता. फटका मात्र फसला होता. बराच काळ चेंडू हवेत आणि अगदी चेंडूच्या खाली बरोबर आले होते प्रवीण गावडे. मात्र कुठेतरी तो शरीराचा मात्र तोल कुठेतरी हॅलो शरीराचा तोल कुठेतरी मात्र सांभाळता आला नाही. बॅलन्स मात्र त्या ठिकाणी डाऊन झाला. मात्र महत्वपूर्ण षटकार तो आला. 2 धावा इथे मिळतील. या फटक्यावर देखील अलंकारला धावा झालेल्या फटकावर त्या म्हणजेच तब्बल 50 धावा फटकावर लागत आहेत घोडबंदर मास्टर्स टीमच्या. अर्धशतक झळकावतोय सांघिक घोडबंदर संघ. आणखी एक फटका. चेंडू हवेत. किशोर आला होता झेलच्या खाली मात्र कॅच होतं त्या ठिकाणी ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता किशोरनं. या शेवटच्या चेंडूवर देखील मिळतील त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस घोडबंदर संघ थांबला गेला 52 या धावसंख्येवर आणि जवळपास 53 धावा विजयासाठी घोडबंदर मास्टर्स. आपण पाहू शकाल त्या ठिकाणी नक्कीच प्रभाकर मात्र हे जवळपास एक धाव. भरत वैतीनं आपल्या टीमसाठी 5 धावा बनवल्या. अरुण मात्र लवकर शून्यावर बाद झाला. मात्र किरणनं जवळपास 7 चेंडूमध्ये 12 धावा. किरणनं मात्र चांगली सुरुवात केली आपल्या टीमची. विक्रम आला. जवळजवळ 9 चेंडूचा सामना केला विक्रमनं. 7 धावा विक्रमनं देखील बनवल्या. मात्र अलंकार तरी 7 चेंडू आणि 20 धावेची महत्वपूर्ण इनिंग. 10.40 रन रेट आपण पाहतोय. जवळजवळ 7 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या. त्या म्हणजेच नारंगी संघानं कशा प्रकारे खेळी केली नक्कीच वॅगन व्हील आपण पाहू शकाल. घोडबंदर मास्टर संघ चौफेर मारा. चौफेर खेळी केली. 4 बाजूने मात्र धावा मात्र जमा केला घोडबंदर संघानं. अतिशय सुंदर अपडेट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून वॅगन व्हील आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. धावा 52. गोलंदाजी आपण पाहू शकाल. जॅक्सननं पहिले षटक हाताळलं. 9 धावा दिल्या. 2 सफलता प्राप्त केल्या जॅकनं. किशोरनं जवळपास दुसरं षटक हाताळलं. 6 धावा. 1 सफलता प्राप्त केली. प्रवीणचं तिसरं षटक 12 धावा प्रवीणनं खर्च केल्या. योगेशनं मात्र 6 धावेचं षटक हाताळलं. 1 सफलता योगेशनं देखील प्राप्त केली. मात्र जवळपास परशुराम जे अंतिम षटक हाताळलं गेलं होतं 5वं षटक स्लॉगवर मात्र 19 धावा त्या परशुरामच्या ओव्हरमध्ये मात्र जमा केल्या त्या घोडबंदर टीमनं. 52 धावा घोडबंदर संघानं फलकावर लावलेल्या आहेत. 53 धावा विजयासाठी नारंगी या टीमला. नक्कीच ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करणार आहे संकेत पाटील यांना. तत्पूर्वी मात्र मी इन्व्हाइट करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये घोडदेव संघ आणि मीरा संघ. मीरा संघ आणि घोडदेव संघ आला असाल तर नाणेफेक करण्यासाठी या. घोडदेव आणि मीरा.
गोडदेव आणि मीरा. काल मीरा संघ पूर्ण दिवस इथे होता, आज मात्र मीरा संघ गेलाय कुठे? कारण मीरा आणि पेनकरपडा जर अंतर आपण पाहिलं तर 40 किलोमीटर लांब असं अंतर आहे मीरा आणि पेनकरपडा, त्यामुळे कदाचित यायला उशीर होतोय. 100 किलोमीटर आहे. आमचे धनुमामा आलेत, धनुमामा सकाळपासून आहेत. रमाकांत भोईर वेलकम. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं रमाकांत भोईर साहेब तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला यावेळी आपण या इनिंगच्या दिशेनं जरा दोन्ही टीम आल्या असतील तर प्लीज नाणेफेक करण्यासाठी या. मी माझा माईक सुपूर्द करतोय. राई गावाचा एक गोड आवाज संकेत पाटील यांच्याकडे. थँक्यू भारत. थोडासा वेळ देऊया आपल्या म्युझिक सिस्टमला. डीजे अथर्व प्लीज. आई सोन्या निलमी लाखाची ग लाखाची, तिला माया देशील का लेकीची ग लेकीची. बाबा सोन्या निलमी सोन्याची र सोन्याची, तिला माया देशील का बापाची र बापाची बापाची. नाही पिकली ही बाग पिकला नाही तो आंबा. बाबा तिची होते लग्नाला 2 वर्षे थांबला. हे जांभूळ नाही पिकली ही बाग पिकला नाही तो आंबा. बाबा तिची होते लग्नाला 2 वर्ष थांबा. जाऊन सांगा तिच्या आईला आईला गोऱ्या हायला गाईला आईला. धन्यवाद. सुस्वागतम. आजचा दिवस मित्रांनो 21 एप्रिलचा आहे, रविवारचा दिवस आहे आणि निश्चितच पेनकर माडा मास्टर्स साईदत्त क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेचा देखील अंतिम दिवस आहे. काही क्षण येतात आणि काही क्षण लगेच निघून जातात. मागच्या 4 दिवसापासून सातत्याने या मैदानावर येण्याचा योग येतोय आणि खरोखरच अप्रतिम प्रेम आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली ही 21वी स्पर्धा मनापासून आनंद आहे की आपले सगळे लिजंड खेळाडू एकत्रितरित्या पाहायला मिळत आहेत. आणि मगाशी देखील आनंद झाला, घोडबंदर टीमनं पहिले 3 खेळाडू ओळीने 50 पाठवलेत. आता देखील आपण बघतोय टीम नारंगी संघाकडे बघितलं तर हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांनी कित्येक मैदानं गाजवली आहेत. एका बाजूला पन्ना गावड आपण पाहू शकतो, प्रवीण गावड, तर दुसऱ्या बाजूला निषेधच किशोर यांच्याकडे तुमचं लक्ष वेधतोय. गोलंदाजी मार्कवर नो डाऊट अरुण भोईर आहेत, अफलातून गोलंदाज आहेत. त्यांची ऍक्शन ही त्यांची USP आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. मात्र काय धावसंख्या जमवली. पहिल्या काही षटकामध्ये धावा नव्हत्या, मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये निश्चितच चांगली कामगिरी राहिली. खास करून शेवटच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या आणि म्हणूनच ही धावसंख्या 50च्या पलीकडे गेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 52 आणि 53 धावा विजयासाठी आहेत. हे आव्हान कशा काय पद्धतीने स्वीकारलं जाईल या पाहूया पुढच्या इनिंग मध्ये. पहिला चेंडू हाताळेल अरुण भोईर आणि खेळण्यासाठी सज्ज आहेत प्रवीण गावड. शुभेच्छा आहेत. मात्र टीम गोडदेव कुठे आहात तुम्ही? यावेळेला पहिलाच अप्पर कट आहे. हा झेल होणार काय? नाही, हा झेल सुटलाय. थोडस अपीश खेळले होते मात्र हा झेल होणं गरजेचं होतं, कारण पन्ना गावड हे कॅरेक्टर किती महान आहे ही गोष्ट टीम घोडबंदरला माहिती आहे. मात्र पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय
हा झेल जरूर व्हायला पाहिजे होता. चांगल्या पद्धतीने किरण तिथे गेले होते. आय थिंक त्यांच्या हाताला दुखापत आहे. फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथे मात्र आपण बघतोय थोडस लीन होत होता चेंडू, म्हणून पंचांकडून तो इशारा नाहीये. एक धाव मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये, दुसरी धाव. 2 धावा आपण बघतोय. येस किरण, दुखापत जास्त असेल तर सांग, तसं आपल्याकडे स्प्रे अवेलेबल आहे. पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय आणि आपण बघतोय एक धाव दोन्ही फलंदाजांनी बनवून काढल्या. मात्र हा फटका जर बघितला तर एक इंटरेस्टिंग फटका होता, कारण थोडस जास्त लवकर खेळले होते पन्ना गावड आणि जास्त वर खेळले होते. कदाचित त्यांना स्क्वेअर कट करायची होती, मात्र डाव्या पायाचा वापर जर बघितला तर निश्चितच थोडासा वेगळा केला होता. मात्र ही संधी होती, ती संधी आता दवडली आहे. ती म्हणजे टीम घोडबंदरनं या धावसंख्येचा पाठलाग करणं किती इम्पॉर्टंट आहे. प्रति षटकामध्ये जवळजवळ 10च्या पलीकडे धावसंख्या बनवायची आहे. लेट्स सी काय करतोय. शॉर्ट ब्लेंड डिलिव्हरी, पुन्हा एकदा कट करण्याचा विचार. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अफलातून गोलंदाजी, आपला एक्सपिरियन्स पुन्हा एकदा यूज करताना इथे अरुण भोईर. घोडबंदर टीम मध्ये काही खेळाडू आहेत ज्यानं वर्षानुवर्ष सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि त्यातलंच एक महत्वपूर्ण नाव म्हणजे अरुण भोईर. फुल पिच डिलिव्हरी, ऑन साइड टर्न केलाय चेंडू. सिल्मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निश्चितच हा चेंडू ट्रॅव्हल होत होता काव कॉर्नर रिजन मध्ये. जयेश करत आहे तिथे. मगासपासून जेव्हा सामना सुरू होत होता तेव्हा चर्चा होती की जयेश घरत पोहोचतील की नाही, मात्र तो पोहोचलाय आणि आज तो आपल्या संघासाठी सेवा द्यायला सज्ज आहे. एक धाव इथेही मिळेल. धावसंख्या 3, गडीबाद एकही नाहीये. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक ठेवायचे आहेत तिथे. पन्ना गावड यांच्यासाठी हे वेगळं प्लॅनिंग आहे, कारण अरुणची जर गोलंदाजी बघितली तर बरोबर ऑफस्टिकच्या बाहेर गोल चेंडू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावेळेला मात्र थोडस रिस्टवर्क पाहायला मिळतोय. एक धाव इथे जरूर मिळतोय. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि कदाचित रॉंग एंडला थ्रो. 2 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट बाय पन्ना गावड अँड किशोर. कारण या एकूणच फटक्या मागे विचार होता. या फटक्या मागे समोरच्या एकूणच क्षेत्ररक्षकांना दबावण्यात आणण्याचा प्रयत्न होता आणि त्या 2 धावा अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय चेंडू आणि त्यामुळेच या 2 धावा इथे फलकावर लागताना दिसतील. गुड क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि कदाचित त्याचा फायदा नक्कीच होणार. लेट्स सी काय करतोय. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ब्लेंड डिलिव्हरी, बॅकपॅडला जाऊन कट केलाय. चेंडू कव्हर पॉइंटला आहे. किती वेगानं तिथे यावं लागेल. मात्र या 2 धावा. थ्रो व्यवस्थित आहे, मात्र अजून वेगवान थ्रो येणं गरजेचं होतं. सागर आहे तिथे. या घडीला या 2 धावा. संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 7 या आकड्यावर. पहिले षटक मात्र अप्रतिम अरुण भोईर यांचं. एक संधी त्यांनी निर्माण केली होती पहिल्या चेंडूवर, मात्र झेल सुटला. मात्र त्यानंतर 7 धावा. आता इक्वेशन कडे लक्ष दिलं तर 24 चेंडू आणि 46 धावांची अजूनही गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. तो निव्वळ आणि निव्वळ आपण बघतोय 11.5 वर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे इथून पुढे टीम नारंगी संघाला थोडंसं गिअर शिफ्ट करावे लागेल. हे दोन्ही बॅटर सिच्युएशन बरोबर ओळखून आहेत आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे. बॅटिंग लाईनअप कडे लक्ष घातलं मालवणी टीम नारंगी टीमच्या तर निश्चितच अजून भरपूर असे खेळाडू आहेत जे सामन्याला कलाटणी देऊ शकतील. त्यातील 2 महत्वपूर्ण नावं तुमच्या समोर नक्कीच ठेवेल. एक म्हणजे रमेश मांगेला आणि दुसरं म्हणजे बंधू संतोषला तुम्ही पाहू शकता. फुल पिच डिलिव्हरी आहे. व्हेरी गुड बॉल बाय जयेश. चेंडू निर्धाव. वेगवान मारा. 35 ते 40 वयोगटातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगले गोलंदाज आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि इथे धावचित केले पन्ना गावड यांना. कदाचित ते घातक ठरू शकले असते, मात्र इथे ती वेळ नव्हती. जयेशनं चांगलं काम केलंय. वेल डन. थँक्यू. पहिल्या लक्षावर
बसलाय. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. मीरा मास्टरचा संघ इथे उपस्थित झाला अशी माहिती मिळते. काल 3 वाजेपर्यंत बॅटिंग सुरू होती आणि गोडदेवची देखील 2:30 वाजेपर्यंत सुरू असेल मला वाटतं. टीम गोडदेव कॅप्टन आलाय का नाही अजून, त्यांना आपण 5 मिनिटाचा अवधी देऊया. मात्र या मॅच मध्ये नारंगी टीमला इथून पुढे चांगली कामगिरी करावीच लागेल. जयच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय, एकही धाव नाहीये आणि गडी मात्र धावचीच्या रूपाने बाद झाले ते म्हणजे पन्ना गावड. एक संधी पन्ना गावड यांना मिळाली होती पहिल्याच चेंडूवर, मात्र इथे त्यांचा बाद होणं हे थोडंसं दुर्दैवी होतं. कारण ज्या पद्धतीने किशोरनं हा चेंडू खेळून काढला होता, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, मात्र इथे जयेशचं कौतुक आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये त्यांनी चेंडू अतिशय शिताफीनं अडवलाय आणि एकूणच चेंडू यष्ट्यांवर त्यांनी लगेच दिलाय. कारण तोपर्यंत क्रीज मध्ये सुखरूप नव्हते पन्ना गावड. पहिला धक्का धावचीच्या रूपानं, धावसंख्या 7 आहे, अजूनही 46 धावांची गरज आहे. 53 धावा हे टार्गेट आहे आणि सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय तो म्हणजे अलंकार तरे. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. इथे क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. चेंडूवर येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. कारण इथे प्लॅनिंग चांगलं आहे घोडबंदर टीमचं. जास्तीत जास्त आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षणात वारंवार ते बदल करतायत. आता आपण बघतोय लॉंग ऑफचा प्रवीण आता निश्चितच कॉर्नर रिजन मध्ये डीप शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय. सॉरी, नेक्स्ट बॉल लो फुल टच डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय. अजिंक्य तरी आहे तिथे, पण बाउन्सर चेंडू अडवलेला, थ्रो अफलातून आहे, विकेट जाईल इथे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय मात्र इथे परतावं लागेल ते म्हणजे दिलीप यांना विकेट डाऊन. आमचा डीजे वाला सांगतोय खाऱ्या पाण्याची चिंबोरी चांगली असतात, मात्र मित्रा कधी गोड्या पाण्याची चिंबोरी पण खाऊन बघ, ती देखील चांगली असतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय योगेश खरात. अपेक्षा भरपूर असतील, एक अतिशय स्टायलिश खेळाडू आहेत आणि कदाचित या मॅच मध्ये टीम नारंगीसाठी तारणहार कामगिरी करणार का हा प्रश्न आहे. सन्माननीय गणेश पाटील जी यांना विनंती करतोय की प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. गणेश पाटील जी या मान्यवर कक्षामध्ये. जयेश गरत टू योगेश गरत, यावेळेला स्टायलिश ड्राईव्ह आहे. इथे मात्र सागरनं क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, मात्र इथे थ्रो जवळजवळ स्ट्राईक हँडला थ्रो होता, मात्र या 2 धावा कंप्लीट. कदाचित त्याचं टार्गेट सेट होतं की मला योगेश गरतला टार्गेट करायचं आहे, मात्र इथे थोडंसं फंबल आणि त्यानंतर मात्र थ्रो होता अप्रतिम. या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केले. संघाची धावसंख्या जी स्टेशनरी थांबली होती ती पुढे सरकती आहे 12 या आकड्यावर. फुल पिच डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू आहे जयेश गरत यांचा. 1 धाव कंप्लीट, एकाच धावावर समाधान. विक्रम आहे, चांगली कामगिरी. आणि इथे आपण बघतो या 2 षटकामध्ये आकर्षक कामगिरी राहिली आहे. कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर 2 षटकानंतर 15 धावा होत्या त्या म्हणजे टीम घोडबंदरच्या, आणि इथे धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 13. त्यामुळे निश्चितच संघ मागे आहे तो म्हणजे नारंगीचा. मात्र सरासरीच्या दृष्टीने जर विचार केला तर नारंगी संघ भरपूर मागे आहे, कारण आता इक्वेशन जर बघितलं तर निश्चितच शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी तब्बल आणि तब्बल 40 धावांची गरज आहे. त्यामुळे प्रति षटका मागे आता निश्चितच 13.33 ची सरासरी, ही सरासरी बीट करावीच लागेल. येणारे बॅटर अफलातून आहेत, मात्र या 2 बॅटरना कदाचित वेगळं उत्तर द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर अजून एक आक्रमक गोलंदाज टीम घोडबंदरचा, ते म्हणजे प्रभाकर म्हात्रे.
कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सहआयुक्त आहेत. भरपूर मोठी जबाबदारी आहे. मात्र क्रिकेट अगदी नसा नसात आहे. या माणसाला गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट खेळताना पाहू शकलोय. घोडबंदरचं यंग क्रिकेट असो आणि घोडबंदरचं मास्टर क्रिकेट असो अगदी ढवळून काढलंय या माणसानी आणि भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत. कारण आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये काही चांगली माणसं असतात आणि त्यातलंच एक महत्वपूर्ण नाव म्हणजे प्रभाकर म्हात्रे. मात्र या मॅच मध्ये आता 18 चेंडूंचा खेळ राहिलाय. 18 चेंडू 40 धावा. कोण जिंकेल हा सामना? व्हेरी गुड बॉल. आपला आर्म रोल करतायत आणि चेंडू जर बघितला तर अगदी आणि अगदी स्टंपच्या बाजूने गेलाय आणि इथे अगोदरच कदाचित बॅट गेली होती. चेंडू नंतर जातोय. चांगली गोलंदाजी. 17 चेंडू 40 धावा. काउंटडाऊन सुरू झालाय टीम नारंगी साडी. किशोर चांगले बॅटर आहेत मात्र आज कुठेतरी त्यांना लय सापडत नाहीये. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. प्ले अँड मिस. आतापर्यंत 11 चेंडून सामोरे गेलेत. धावा केलेत फक्त 8. त्यामुळे स्ट्राईक रेट तुमचा जर इतका खाली असेल तर ही धावसंख्या कशी पूर्ण करायची किंवा त्याचा पाठलाग कसा करायचा हा प्रश्न आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन द पॅड आहे. ऑन द पॅड आहे. पंचांनी बोट वर केलंय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. विकेट आली इथे. वेल बोल्ड प्रभाकर म्हात्रे. अजून एक धक्का टीम नारंगीला. गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली. हार्टबीट वाढवते ही छोकरी. नखऱ्याची पोर माझे काळजानं तरली. उतावणी झालो तिच्या दुधावरी. माझे प्रेमानं खोट. वेलकम वेलकम मीरा मास्टर स्पर्धेचे विजेते. भरपूर आनंद झाला तुम्हाला पाहून. वेलकम भूषणदा. या लगेच टॉस साठी या प्लीज कारण आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. पहिला सामना अतिशय चांगल्या वेळेवर आम्ही पूर्ण करतोय आणि आज तुम्ही प्रमोद यांना सुद्धा पाहू शकता. मागच्या स्पर्धेत गोडदेव संघानं अफलातून कामगिरी केली आणि तब्बल 2.5 डझन आंबे मिळवले. स्वागत आहे त्या टीमचं. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर असेल जया सीएनजी वाले म्हणजेच मीरा मास्टर्स. लग्न वाढदिवसाचे खूप सारे शुभेच्छा रमाभाऊ. हॅपी अॅनिव्हर्सरी. मात्र इथे आता नारंगी टीम साठी कदाचित कठीण पेपर होत चाललाय कारण हे 3 चेंडू डॉट आलेत. व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रभाकर म्हात्रे. आता इक्वेशन जर बघितलं तर 15 चेंडू आणि 40 असा आहे आणि इथे बंधूची नितांत गरज आहे. एक अफलातून बॅटर बंधू आणि या हंगामात बंधूची कामगिरी चमकदार राहिलंय. म्हणे भाऊ नाहीत का तुम्ही आज? क्या बात आहे. टाइमवर खेळणार तुम्ही मला माहिती आहे. तर बंधूकडे लक्ष असेल. तो टर्मिनेटर ठरेल का? उमेळमांचं मैदान गाजवलं होतं बंधूनं. लेट्स सी. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट होतोय. लागोपाठ 4 डॉट आलेत. व्हॉट अ बॉलिंग. प्रभाकर म्हात्रे प्राइम फॉर्म मध्ये इथे दिसत आहेत. इथे नाणेफेक झाली आहे. कोणता संघ नाणेफेक जिंकतोय? येस गोडदेव की मीरा. एवढा स्टायलिश फटका आहे. इथे धाव मिळेल मात्र जास्त धाव मिळणार नाहीये. विक्रम आहेत. स्ट्राइक एंडला थ्रो दिलाय. व्हॉट अ थ्रो. येस कोणत्या संघाने नाणेफेक जिंकलंय? वेलकम किट देखील देतोय. मीरा संघाने नाणेफेक जिंकलंय. दोन्ही संघाला आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते वेलकम किट दिलं जात आहे. त्याचा लाभ घ्या मित्रांनो. आणि या उकाड्याचे दिवस आहेत आणि सुरक्षित क्रिकेट खेळा मी एवढंच म्हणेन. एकच धाव आतापर्यंत या ओव्हर मध्ये. ग्रेट ग्रेट बॉलिंग बाय प्रभाकर म्हात्रे. दिशान टप्पा अगदी जबरदस्त पकडलाय. लास्ट बॉल दिलीप यांच्यासाठी. योगेश यांच्यासाठी सॉरी. मात्र इथे एकच धाव मिळेल. व्हॉट अ बॉलिंग. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत या बॉलिंग साठी. फक्त 2 धावा आणि या सामन्यात भरपूर मोठा फरक केलाय कारण आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायच्या तब्बल 38 धावा. त्यामुळे या मॅच मध्ये घोडबंदर संघ ऍडव्हान्टेज मध्ये आलाय. मात्र अजूनही या सामन्यात बरंच काही बाकी आहे कारण नारंगी संघ असा आहे
ज्यांनी बऱ्याच वेळा हा कारनामा केलाय, खास करून संतोष बंधू. या मुलाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण हा मुलगा कधीही या सामन्याचं रूपडं बदलवू शकतो. लेट्स सी काय घडेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर आलाय कर्णधार रवी तरे. हे बॅटल आवडेल बघायला. रवी तरे वर्सेस संतोष बंधू. येस, मीरा मास्टर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू क्षेत्ररक्षण का बॅटिंग. आणि थोड्याच वेळात सन्मान्य खासदार इथे उपस्थित होतील अशी माहिती मिळते. यावेळेला चेंडू हवेत आहे. विक्रम गरज सोडणार नाहीये. मोठा झटका. रवीने पहिल्या चेंडूवर बंदूला आउट केलंय. तुम्ही नाटच केलाय ते. ओ शेट तुम्ही माणूस हायलाइट रे. संतोष बंधू बाद. मात्र इथे आता मैदानाच्या आतमध्ये विलास आलेत. मी माशी म्हटलं की नारंगी संघासाठी कदाचित हा कठीण पेपर होत चाललाय. याचं कारण जी सरासरी होती ती मेंटेन करू शकले नाहीयेत. आणि आता 11 चेंडू आणि 38 धावा असं गणित येऊन बसले. कदाचित ही मॅच एक्झॅक्टली कुठे फसली आहे याचं कारण त्या 19 धावा भरपूर महत्वपूर्ण होत्या. शेवटच्या षटकात आलेल्या 19 धावा. रवी तरे पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. मात्र या मॅच मध्ये काही इंटरेस्टिंग होणार का? लेट्स सी. नारंगी संघ कदाचित फाईट देण्याचा प्रयत्न करेल. फ्लाइट दिलाय ऑन साइडला. हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. काही धावा जरूर मिळतील. अजिंक्य तरे वेगाने आलेत. 1 धाव. या 1 धावाने संघाची धावसंख्या बऱ्याच काळ जी थांबली होती ती पुढे सरकते. 16 धावा. आज हवेचं प्रमाण जबरदस्त असणार आहे. अगदी आमच्या मंडप डेकोरेटर वाल्यांनी देखील वॉल्कॅनो पंखे आणलेत. त्यांचं देखील स्वागत. फिंगर रोल केलेत. हवेचा चेंडू मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. किरण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा अवेलेबल आहे तिथे. अजून वेगवान थ्रो येऊ शकला असता. मात्र या 2 धावा. या 2 धावांनी थोडासा बदल होईल धावफलकामध्ये. मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक. मोठे फटके. आता गरज होऊन बसली आहे ती म्हणजे टीम नारंगीसाठी. इथून पुढे 4 षटकारांची गरज आहे. यावेळेला फटका चांगला आहे. मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. योगेश करत. प्रयत्न सुरू आहेत. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो. एका नाटकामध्ये एक पद होतं. प्रयत्नी रगडिता कणवाळूसी तेळही मिळे. त्यामुळे निश्चितच काही गोष्टींचा प्रयत्न व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा फ्लाइट दिलाय. चांगला फटका आहे. मात्र इथे किती धावा? विक्रम गरज. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. व्हॉट अ फिल्डिंग. एक धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. अजूनही 33 ची गरज आहे. 7 चेंडू 33 धावा. प्ले अँड मिस. चांगला चेंडू आहे. हा चेंडू इथे डॉट येतोय. आता 6 चेंडू आणि 33 धावा. भरपूर मोठा फरक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे वेल बोल्ड गोलबंदर. अफलातून कामगिरी. प्रभाकर म्हात्रे यांच्या षटकानं भरपूर मोठा फरक केला. आणि त्यानंतर रवी तरेने देखील अफलातून कामगिरी केली. देऊया डीजेला वेळ. कवर चाललास ये मावरा घे ये. ताजा ताजा बातपांचा नाही. मध्ये करायचे 33. पुढची मॅच गोडदेव मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर्स.
मीरा मास्टर संघ उपस्थित झाला इथे. राजा घरात आलाय म्हणजे टीम येणार. दुसऱ्या बाजूला गोडदेवचा संघ देखील आपल्या पाठी राख्यांना घेऊन आलाय. त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. गोलंदाजी मार्कवर किरण घरात. फ्लाइट दिलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. अजिंक्य तरे अगदी लांब लांब टांगा टाकत पुढे आलेत. जबरदस्त क्रिकेटपटू. एकच धाव मिळेल. 32ची गरज आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. ही मॅच भरपूर लांब गेली आहे टीम नारंगी साठी. पहिल्या 3 षटकामध्ये नारंगीची पकड होती, मात्र त्यानंतर अलंकार आल्यानंतर धावसंख्येला वेग आला. मात्र किरणची बॅटिंग देखील अफलातून झाली आहे आणि आता किरण गोलंदाजी सुद्धा अफलातून करतोय. सपोर्ट एका बाजूने किरणना बॅटिंग करताना सपोर्ट देण्याचं काम केलं, मग ते विक्रम असो त्यानंतर अलंकार असो यांना, आणि निश्चितच चांगली कामगिरी. इथे मात्र फ्लाइट चांगली दिली होती. अलंकार सुद्धा इथे बीट होतोय. 22चा इशारा. थँक्यू व्हेरी मच सर. हात हलवू नका, फक्त हात स्टेबल ठेवा तर आम्हाला कळेल तुम्ही काहीतरी सांगताय. थँक्यू. पंचाच्या भूमिकेत महेंद्र शिंदे यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम चारकोप वाया मीरा आणि पेनकरपाडा. पुढचा चेंडू औपचारिकता शिल्लक राहिले. यावेळा फटका चांगलाय, मात्र प्रवीण आहे. एकच धाव मिळेल. थोडस पराभवातील अंतर कमी होईल, मात्र धावसंख्या भरपूर मोठी राहिली आहे. धावसंख्या 23. अजूनही 30 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 30 धावा. आई एकविरीचा आशीर्वाद असलेली माणसं इथे तिथे फिरत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि बघा विजयी संघ कायम ठेवणार आहे आय थिंक गुडदेव टीम. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका आहे, मात्र इथे थोडीशी चूक झाली होती. एकही धाव नाहीये. चेंडू निर्धाव. अफलातून एफर्ट टीम घोडबंदर. मागच्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून काही चुका झाल्या, त्याच्यावर आता त्यांनी मात केले आणि पहिली मॅच अगदी मोठ्या फरक्याने ते जिंकताना दिसतील. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, मात्र मिळेल फक्त 2 धावा. थँक्यू अंपायर. ही मॅच इथे संपली. अभिनंदन टीम घोडबंदर मास्टर्सचं. पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच. नारंगी टीम अफलातून वेळेवर आला. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे आम्हाला DBN लाईव्हवर ऐकतायत आणि इकडे जे प्रेक्षक आले त्यांच्या माहितीसाठी, काल आम्ही सांगितलं होतं की 9:30ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि नारंगी संघ जवळजवळ 9:10ला आय थिंक टच आहे इकडे. थँक्यू व्हेरी मच नारंगी तुमच्या ऍक्टिव्ह सपोर्टसाठी. असंच प्रयत्न जर प्रत्येक टीमने केलं तर मनापासून आनंद होईल. बघा नारंगी जवळपास 50 किलोमीटर दूरवर आहे, तरी सुद्धा ते 9:10ला आहेत आणि 40 किलोमीटर दूरवर असलेला संघ थोडासा उशिरा येतोय. तो म्हणजे मीरा मास्टर. असू द्या, त्यांना भरपूर काल कामं होती, मात्र ते इथे उपस्थित झाले. चला मीरा मास्टर, काय क्षेत्रक्षण स्वीकारलं की बॅटिंग आहे ना तुमची? बॅटिंग ओके. चला गोडदेव मास्टर्स प्लीज. भावेश आपलं क्षेत्रक्षण आहे, मैदानाचा ताबा घ्या. वळतोय पुन्हा एकदा अथर्व डीजे कडे. मात्र मॅन ऑफ द मॅच अफलातून कामगिरी राहिली आहे. थँक्यू. वेल प्लेड, वेल प्लेड टीम घोडबंदर. या सामन्यात सामनावीर ठरलाय तो ऐन मोक्याच्या क्षणी येऊन 20 धावांची खेळी करणारा अलंकार तरे, आणि त्याला लगेच आम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देणार आहोत. राजू शिंदे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते सामनावीराची. ती टी शर्ट आम्ही लगेच अलंकार तरेला इथे देऊन सन्मानित करतो. या अलंकार तरे, यू आर द मॅन ऑफ मॅच. थँक्यू नारंगी. मात्र कुठेही जाऊ नका, आमच्या जेवणाचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. अगदीच चुलीवरचं जेवण आहे आणि अफलातून स्वाद आहे. पुढचा सामना गोडदेव मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर्स. आणि गोडदेवच्या संघामध्ये कदाचित एखादा बदल असेल, मात्र तोच संघ खेळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि मनोज पाटील तुम्हाला खेळताना दिसेल. येस, राकेश भाऊ सुद्धा आहेत. वेलकम. चला दोन्ही संघातील एक एक राखीव खेळाडू येऊ द्या.
मीरा मास्टर एक राखीव खेळाडू पाठवा. गोडदेव मास्टर, भूषण दादा या. अच्छा गोडदेवचे दुसरे आलेत, काय टेन्शन नाही. मात्र अलंकार तळे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि लगेच लक्ष्मण कांदळगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते अलंकारला ही टी शर्ट प्रदान करताना भरपूर आनंद होतोय. वेलप्लेड अलंकार आणि कीप इट अप. असंच तुझं काम चालू ठेव आणि तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. राजू शिंदे यांच्या माध्यमातून या टी शर्ट सामनावीराच्या आम्हाला इथे आल्यात. वेलप्लेड. अनेक अनेक मान्यवरांचा सपोर्ट या स्पर्धेसाठी राहिला आहे आणि निश्चितच त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खास जर नावच घ्यायची झाली तर निश्चितच प्रदीप म्हात्रे यांचंही कौतुक करणार आहोत. 2 दिवस रिक्षाची सेवा त्यांच्या मार्फत इथे देण्यात आली आहे. सन्माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रभाकरजी म्हात्रे, रामजीबाई बरवाड उद्योगपती, मोहनजी म्हात्रे माजी नगरसेवक, परशुराम म्हात्रे माजी नगरसेवक, बालचंद्र ठाकूर साहेब, राजन नायर साहेब, आत्माराम गावड साहेब माजी नगरसेवक, लक्ष्मण कांदळगावकरजी, शहर प्रमुख विनय म्हात्रेजी यांच्या मार्फत मालिकावीरसाठी LED TV आहे. गोलंदाजीसाठी इच्छित बोर्डचे स्पीकर बघतोय, फलंदाजीसाठी बोर्डचे स्पीकर बघतोय. श्री नरेंद्र म्हात्रे यांचं देखील कौतुक आहे. आमचे जेवण बनवणारे सगळेजण जगदीश तसेच जयवंत वर्तक, वसंत पाटील, रमाकांत म्हात्रे, संजय थवई, ललित म्हात्रे, अंकुश वर्तक, साईदत्त कुक, रवी ठाकूर, विशाल म्हात्रे यांचं मनापासून कौतुक. तसेच प्रकाश पाटील डेकोरेटर, श्री सचिन पाटील DJ, जगदीश म्हात्रे यांच्याकडून विशेष सहकार्य आहे. श्री विजय वसंतराव देशमुख यांच्या मार्फत फर्स्ट आणि सेकंड ज्या संघ ठरतील त्यासाठी टी शर्ट्स आहेत. आणि अनेक आमचे जे देणगीदार आहेत त्यांची देखील नावं आम्ही तुमच्यापर्यंत ठेवणार आहोत. मनोज पाटील यांच्या मार्फत 4 ट्रॉफीज देण्यात आले. जितेंद्र म्हात्रे यांच्या मार्फत सामनावीरसाठी ट्रॉफ्या आणि गोलंदाज फलंदाजीसाठी ट्रॉफी आहेत. बाबूदा, प्रशांत, अंकुश यांच्या मार्फत यूट्यूबचा थेट प्रक्षेपणासाठी जो खर्च आहे तो देण्यात आला आहे. नंदू म्हात्रे यांच्या मार्फत 80 किलो चिकनची व्यवस्था. राजू शिंदे यांच्या मार्फत सामनावीरसाठी टी शर्ट. नवनीत प्रसाद यांच्या मार्फत चेंडू देण्यात आलेले आहेत. सुभाष महाजी यांच्या मार्फत चायपाण्याची व्यवस्था. बाली पाटील यांच्या मार्फत देखील 50 किलो तांदूळ आलेले आहेत. प्रसाद पाटील यांच्या मार्फत जलेबी. दिवाकर म्हात्रे यांच्या मार्फत जवळ्याची व्यवस्था.